नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ज्ञानराधा विषय ज्या पद्धतीनं खोलात शिरत चालू आहे त्या पद्धतीने ज्ञानराधाचा सगळा विषय आता बाहेर पडत निघाला आहे. संशोधन करायची वेळ आली आणि या संशोधनामध्ये ज्या पद्धतीने या ज्ञानराधाच्या दलालांनी ज्या पद्धतीने ज्ञानराधाच्या ज्यांच्या भूमिका जुळलेल्या होत्या त्या भूमिका आता हळूहळू पटलावर येऊ लागल्या. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने या ज्ञानराधाच्या संदर्भातून सामाजिक परिस्थितीमध्ये किंवा ज्ञानराधांच्या ठेवीदारांमध्ये ज्या पद्धतीनं हालचाली सुरू होत्या आणि या दरम्यान बऱ्याचशा ठेवीदारांनी काही लोकांशी आपली चर्चा करून त्यांचं सांत्वन कशा पद्धतीने त्या लोकांनी केलंय त्याचा चांगला सुगावा आता आमच्या हाती लागला आहे. परंतु हा सुगावा कायद्याच्या दृष्टीनं आणि कायद्याच्या चौकटीत तपासण्याची गरज हे पोलीस प्रशासनाची आहे. कारण की पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीनं ह्याच्यातला जो या विषयातला मंथन करायला हवं होतं त्या पद्धतीचं मंथन करण्यात आलेलं नाही आहे. वरवरच्या ज्या काही भूमिका मांडण्यात आल्या आणि त्या भूमिका मांडून सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये या ठेवीदारांशी प्रतारणा करण्याचा प्रयत्न केला. परंतु या सगळ्या गोष्टींना कनेक्टिव्हिटी देणारं म्हणजे जोडणाऱ्या व्यवस्था आणि ज्या पद्धतीने यांनी लोकांना फुल तापा देऊन आपली त्यांची एकमेकांच्या संदर्भातली म्हणजे या विषयाला टोलवत नेत आपला स्वार्थसिद्धीचा हेतू सिद्ध केला, तशा लोकांच्या संदर्भात पोलीस विभागानं का कारवाई केली नाही? कारण या सगळ्या पटलामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव ज्या पद्धतीने फॉरेन फंडच्या संदर्भात निघत होतं ते चंदन नरखेडे जळगावचे निवासी आहेत. त्यावेळेस अनेक ठेवीदारांशी यांनी चर्चा केली आणि अनेक ठेवीदारांकडून ह्यांचं नाव चर्चेत त्यावेळेस राहिलं आहे. ठेवीदारांनी नेहमी या विषयाला वलांकित करून आपल्या शंका कुशंका नेहमी या माणसाची विचारपूस केली आणि आपल्या पद्धतीनं या लोकांनी यांना आपल्या पद्धतीने आश्वासनं देत प्रत्येक माणसाचा समज काढण्याचा प्रयत्न केला. ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये यांच्या न्यायालयीन परिसरामध्ये झालेल्या भेटी असतील किंवा जाणून बुजून ठेवीदारांच्या ग्रुपवर यांचा नंबर सोडून ज्या पद्धतीनं ठेवीदारांना यांचा नंबर मिळाल्यानंतर काही ठेवीदारांनी यांच्याशी संपर्क करून यांच्या ऑडिओ क्लिप या रेकॉर्ड करून घेतल्या आणि ग्रुपवर सोडल्या होत्या. त्या सगळ्या ऑडिओ क्लिप आम्ही गोळा करण्याचा प्रयत्न केला. परंतु या ऑडिओ क्लिप ऑथेंटिक किती आहेत हे आता पोलीस प्रशासनाने तपासावं आणि या संदर्भात कोणत्या पद्धतीची कारवाई करता येईल. कारण की ज्या पद्धतीनं एखादा माणूस जर एखादा गुन्हा लपवण्यासाठी ज्या पद्धतीने मदत करतो आणि त्या गोष्टीला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो, भूलथापा देण्याचा प्रयत्न करतो, हा तितकाच दोषी या समाज व्यवस्थेमध्ये किंवा कायद्याच्या भूमिकेमध्ये तो तेवढाच दोषी आहे. कारण हातात सगळ्या गोष्टी घेत सर्वसामान्य माणूस या ज्ञानराधाच्या पायऱ्या चढला आणि या ज्ञानराधाने त्याच्या पाठीत खंजीर खुपसून त्याची प्रतारणा केली. हे सत्य जरी असेल तर अनेक लोकांनी या ज्ञानराधाच्या माध्यमातून आपले स्वार्थसिद्धी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यामुळं सर्वसामान्य ठेवीदारांना कशा पद्धतीची दिशाभूल आणि कशा पद्धतीनं त्यांना हलवण्यात म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची समज काढण्यात आली याचं मूर्तिवंत उदाहरण आता तुम्ही ऐका. हॅलो हॅलो चंदन सर, मी बिडून बोलतोय ठेवीदार. हा बोला. महेश गोडके बोलतोय. बोला सर, किती तारखेपर्यंत पेमेंट येईल सर? वाटप कधी सुरू होईल? वाटप आता डॉक्युमेंट पहिले द्यायचे आपल्याला बँकेमध्ये. बँक डिक्लेअर करेल पैसा आलाय म्हणून, त्याच्यानंतर मग वाटपचा विषय होईल. म्हणजे तरी एक अंदाज तारीख सांगा ना. नाही, तारीख अशी नाही सांगता येणार, पण एक साधारण तुम्ही धरा की डॉक्युमेंट देऊन बँकेचं सगळं हे होण्याला 8-10 दिवस लागतील. त्याच्यानंतर मग हे पोलीस जे सील लागलेले सर्व्हर ताब्यात घेणं ते त्याला जो वेळ लागेल तो तेवढा लागेल. समजा 1 महिना धरा, 1 महिन्यात समजा होईल सगळं क्लिअर. हा, सुरू होऊन जाईल, वाटप सुरू होऊन जाईल. आणि समजा सगळं क्लिअर झालं 15 दिवसात 20 दिवसात, तर पुढच्या 30-40 दिवसात सगळे ठेवीदार निघून जातील वाटप करून. नाही काय, आमचा ठेवीदारांचा भरपूर मोठा ग्रुप आहे बीड मध्ये माझा. तर मग आम्ही आपण नाव तुमचं ऐकलेलं वाटतंय, महेश गोडके पाटील ना? हा भेटलं वाटतं आपण. आला, ठीक आहे. आपण कोर्टात भेटलो होतो माजलगावला. तिथून जे जाऊन दिलं नव्हतं कुठे सरांना, जे उतरलं होतं गाडीतून, उतरलं होतं.
अच्छा अच्छा अच्छा. कारण का ते पैसे न देता कसं जाऊन देणार आम्ही. हा 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 हा. बरोबर बरोबर आहे का? नाही तेच बरोबर. म्हटलं, कारण का ते नाही फंड आता जर आपण उलट आम्ही 1 केलेलं महिना आहे, म्हणजे पहिले कंप्लायन्स करून घेतलाय. ते चालतंय. नंतर तारीख पुढे सरकते, त्याच्यामुळे पहिले नाही कंप्लायन्स ते केलाय, बँकेने जे काय डॉक्युमेंट माहिती मागितले सर, ते पहिले. ऐका ना, मी तुमचं हा सगळं माहिती आहे मला, सगळे निरोप येतात माझ्यापर्यंत, सगळा कॉन्टॅक्ट हा आहे हा. माझे सगळ्या ठेवीदारांबरोबर. हा तर हा काय आपलं बोलणं जरी झालं नसलं, तुम्ही काय सांगतात ठेवीदाराला सगळे निरोप येतात माझ्यापर्यंत. माझं काय म्हणणं आहे हा तुम्हाला क्लिअर, जर फंड येणारच असेल हा. बरं का, तुम्ही काय बँकेचे नाही घेत, तुम्ही काय आमच्याकडून पैसे घेतले नाहीत, मान्य आहे? नाही नाही जर बरोबर. खरंच फंड येणार असेल तर तुम्ही ह्यात पडा, काम करा, आम्हाला सांगा, मला मान्य आहे. हो ना. पण जर जर पहिल्यासारखं जसं झालं तसं हा जर हा. तो फंड नाही आला तर आज 1 महिना लोक गप्प बसतील, 1 महिन्यानंतर हा रोष तुमच्यावर बी येईल, उद्या तुमचं नाव बरोबर आहे. FIR ला येईल, मग काय करायचं असं होईल. त्यामुळे मी तुम्हाला चांगल्या बरोबर भावनेने सांगतो. बरोबर बरोबर. नाही फंड फेब्रुवारी मध्ये झाला त्यांचा सिक्युरिटायझेशन थ्रू, नाही आणि ते आता आहे, डॉक्युमेंट आल्यावरच क्लिअर होऊन जाईल सगळा विषय. ते ते बरोबर आहे, पण माझं म्हणणं आलं ना लक्षात तुमच्या? हो आलं ना, हा, माझ्या लक्षात आलं. माझं समजा सरळ म्हणणं आहे माझं, की समजा फंड येणार असेल तर ठीक आहे, हम्म तुम्ही काम करताय, चांगली गोष्ट आहे, आमच्यासाठी करताय. पण जर फंड हम्म येणार नसेल आणि जर ते आतापर्यंत जे सांगितलं समजा हम्म कुठे ग्रुपच्या लोकांनी, बँकेतल्या लोकांनी, अधिकाऱ्यांनी हम्म काय केलं बँकेच्या, की हम्म. आम्हाला सांगितलं फंड येणार आहे, आम्हाला थांबविलं आणि स्वतःचे पैसे काढून घेतले सगळ्या कर्मचाऱ्यांनी. नाही नाही, मी थांबवायसाठी करतच नाही, ते नाही फोन येत आहे म्हणून मी त्यांना जी नाही, माहिती ती तो देऊन बरोबर आहे. माझेही पैसे अडकले नव्हते नाही तिथं, माहिती आहे तुमचे मला, कसे अडकले तुम्ही तसे स्वतः माझेही वेंडर आहेत, अडकलेले. मला माहिती आहे हा ना, तुम्ही स्वतः वेंडर आहेत, हा तुमचे डब्बे ते तुमच्याकडून येत होते, तुमचे हा. स्वतःचे पैसे मला माझेही मान्य पैसे येते. अडकले पण मी त्याच्यामध्ये तुम्हाला काय चांगल्या सगळ्यांसाठी. भावनेने सांगतोय, की जर हम्म खरंच ते फंड येणार आहेत आणि तुम्हाला माहिती, तर तुम्ही 100% ह्यात काम करा. हम्म. आमची काही मदत लागली आम्ही तुम्हाला करू, त्यात काय अडचण बिलकुल. नाही. कारण ठेवीदाराला आपल्याला पैसे आणायचे, कुठे साहेबाला जेलमध्ये बसून नाही, पण पैसे आल्याशिवाय कुठे साहेबाला आम्ही बाहेर येऊन देणार नाहीत. आणि जर नाहीच आले, हा, जरी त्यांना काय बाहेर प्रॉब्लेम आला, आणायचं पण नाहीये जोपर्यंत पैसे येत नाही नाही आणि नाही ज्ञानराजाच्या अकाउंट मध्ये जरी येत नाही तोपर्यंत. नाही नाही जरी समजा काही प्रॉब्लेम आला काय तर ठेवीदारांना क्लिअर तुम्ही सांगा. अंधारात हो. ठेवून जर तसं राहिलं तर उद्या 1 महिन्यानंतर, 1 महिना ठेवीदार गप्प बसते, 1 महिन्यानंतर तुमचं नाव व्यापार मध्ये आल्यावर तुम्ही काय करणार? बरोबर आहे ना. हा, तुम्ही बाहेर निघताल 2-4 महिन्यात, पण ती वादी करण्यात आलं ना नाव हो आल्यावर, ना किंवा हो ना. फरार राहणं आलं, बरोबर आहे का? बरोबर आहे. त्यामुळे मी त्या हिशोबाने समजा तुम्हाला सहज फोन केलता. असेल तर हम्म. काही नाही अडचण, पण नसेल तर, आणि समजा तुम्हीच अंधारात आहेत, समजा नाही नाही, तुमचं मला तुम्हाला दिसतंय क्लिअर म्हणून नाही तर आणि असं मी असेल पण तर काही. तुमच्या अंगलट मी येईल ते उद्या गोष्ट. बरोबर आहे ना, नाही दिसतंय म्हणून तर मी हे करतोय ना. हा, ते मग जे काही अडचण नाही, आणि तुम्ही ते जे स्वतः वेंडर पोर्टल आहे आहे ही गोष्ट ना, मला माहिती आहे, तुम्ही पोर्टल मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. ते हा, जे ऍक्सेस जो माझ्याच नावाचा स्क्रीनशॉट होता बघा, तो मला 1 दिवसासाठी हो ऍक्सेस हो मिळाला होता त्याचा. बरोबर ते पाहिल्यानंतरच मी बोलतोय, तर मला काय एवढं लोकांना अंगावर घ्यायचं, पोलीस प्रशासनाच्या मध्ये जायचं, आपल्याला काही आहे. आपले पैसे निघावे, लोकांचे पैसे सोबत हो, निघावे, हेच नाही आपला हेतू बरोबर आहे. आहे ना, बरोबर आहे ना. आपल्याला काही घेणं देणं नाही, ना कुठे आम्ही भिक्षे काही घेणं आम्ही देणं आहे, जे ना कोणाशी काही घेणं देणं आहे आपल्याला. बरोबर आहे, आम्ही जे सुरू एकत्रित हे ठेवून आपण करतोय, बाकी काहीच नाही. नाही ना, बरोबर, मग काही गोष्ट नाही. आम्ही जे FIR केले का सुरुवातीला, हा हा. त्या कोर्टातून ऑर्डर आम्हीच आणल्या होत्या 12 लोकांनी. तर अच्छा अच्छा. आमची इच्छा अशी नव्हती, आम्हाला काही FIR नोंद करून कुठे साहेब काय आमचे दुश्मन नव्हते, काही नाही. पण नाही ना ते नाही जे ना. फसवलं ना त्यांच्या कर्मचाऱ्यांनी, त्यांच्या बरोबर कर्मचाऱ्यांनी स्वतःचे पैसे काढले आणि आम्हाला थांबिलं, आणि 21 बरोबर. तारखेला बी पेमेंट आलं नाही, ह्यामुळे आम्ही चिडलोत. आणि त्यानंतर काही दुसऱ्या गोष्टी अंधारात झाल्या, त्या सगळ्या माहितीत आम्हाला, पण आता तुम्हाला सांगत नाही मी, त्यामुळे आम्ही FIR केली. नाही मग अशा तुमच्या जर जागी गोष्टी, तुम्ही 100% बरोबर आहे, तसं पैसे काही नाही आले अजिबात 21 माणूस ते सहन करीन बरं का बरोबर आहे. बरोबर आहे ना. साहेब, बरोबर आहे. कसं 21 पैसे नाही आले सहन करीन, पण ती फसवणूक केलेली, गोड गोड बोलून फसवणूक केलेली हे सहन करीत नाही माणूस. नाही बरोबर आहे मग ना. ते बरोबर पक्का, मग उद्या तुमचं FIR मध्ये नाव आलं तर मग ते अवघड होतंय. आहे. बरोबर आहे. चालतंय, हो 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 हो, ठीक आहे. चालतंय. बेस्ट ऑफ लक तुम्हाला हो कामासाठी, करा काम. हो 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 हो. ठेवतो. ओके. वास्तविक स्वरूपात ही गोष्ट ऐकल्यानंतर याचा दुजोरा करावा का न करावा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की कायद्याच्या चौकटीत पाहिलं तर याची ऑथेंटिसिटी आम्हाला हाताला लागत नाही. ह्याचं काम प्रशासनाचं आहे. पोलीस प्रशासनानं या गोष्टीची खऱ्या अर्थानं फॉरेन्सिक ऑडिट करावं. याच्या पद्धतीनं या सगळ्या क्लिप आम्ही पोलीस प्रशासनाला द्यायला तयार आहेत. आणि खऱ्या अर्थानं कायद्याच्या चौकटीत जरी चंदन नरखेडेंनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून जाहीर प्रकटन देऊन माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं जाहीर प्रकटन छापलं जरी असेल, तर वास्तविक स्वरूपात तुम्ही ज्या पद्धतीने या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व होतात, ज्या पद्धतीने या प्रक्रियेमध्ये तुम्ही तुमची भूमिका सांगितली, ठेवीदारांशी संपर्क केला, तुमची भूमिका नव्हती तर तुम्ही ठेवीदारांच्या समोर जायची गरजच नव्हती ना. तुम्ही त्या पद्धतीने ठेवीदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करायचाच नव्हता ना.
म्हणजे त्या कसल्या तुमची भूमिका ही स्पष्ट होती, त्यामुळंच तुम्ही अनेक ठेवीदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्या पद्धतीने दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु या दिलासामध्ये ज्या पद्धतीची प्रतारणा खऱ्या अर्थाने ठेवीदारांची झाली ना, ते प्रतारणाच तुमच्या खऱ्या आरोपाची पावती आहे. नमस्कार.